गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, आपण जे टेटसाठी जो अभ्यासक्रम असतो, तो मराठीचा अभ्यासक्रम आता बघणार आहोत. नेमका अभ्यासक्रम काय असतो? आता तुम्हाला व्याकरण विचारलं जातं. व्याकरण विचारलं जातं. त्या व्याकरणामध्ये शब्दांच्या जातीमध्ये तुम्हाला नाम असेल, लिंग, वचन, सर्वनाम, विशेषनाम, क्रियापद, अविकारी जाती, काळ असेल, प्रयोग असेल, समाज असेल, वाक्यांचे प्रकार असेल, विरामचिन्ह असेल आणि अलंकार असेल. बघा, हे तुम्हाला विचारलं जातं आणि हे तुम्ही जेवढं बारकाईने आतापासून सुरुवात केली. कारण काय होतं माहिती आहे का, ह्या परीक्षेचं असं असतं, 15 दिवसापूर्वीच याची ॲड येते आणि 15 दिवसातच एक्झाम असते. ही परीक्षा म्हणजे मग काय होतं, काहींचं काय होणार, काही काय म्हणतील आम्हाला जेव्हा नोटिफिकेशन येईल बा एक्झामची तेव्हा आम्ही अभ्यासाला लागू. पण होतं काय, या परीक्षेचं सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, आता उदाहरणार्थ समजा 15 जानेवारीला ही परीक्षा आहे, बरोबर आहे का नाही? ते काय करतील, तुम्हाला 30 डिसेंबरला जाहिरात देतील. काय देतील? 30 डिसेंबरला जाहिरात देतील आणि 15 जानेवारीला पेपर घेतील. म्हणजे तुमच्याकडे किती 15 दिवस असतात फक्त. म्हणजे 15 दिवस मिळतात. मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. मग त्यावेळेला काय अभ्यासू आणि काय सोडू हे पण महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे काय करायचं, आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागा. म्हणजे ही परीक्षेची तुम्हाला जाहिरात फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात. म्हणजे तुमच्याकडे कसे पण 61 दिवस मिळतील आणि या 60 दिवसात तुमचा अभ्यास होईल. आणि जर तुम्ही आता बघा, जे अजून टेट आता जे फक्त बी-एड झालेले आहेत, बघा बी-एड झालेले आहेत, सी-टेट किंवा टी-ए-टी पास नाही, ते काय करतील, आता 9वी 10वीसाठी अप्लाय करतील. मग या लोकांनी पण काय करायचं, टेटचा अभ्यास त्यांना करावाच लागेल ना, कारण तुम्ही इकडे सी-टेट पण पास नाही, म्हणजे खालच्या वर्गांना तुम्ही येऊ शकत नाही आणि वर जायचं असेल टेटला मेरिट लागलं पाहिजे. म्हणून तुम्हाला पण तो अभ्यास करावा लागेल. पण आतापासून अभ्यासाला लागा. म्हणजे तुम्हाला हे सांगतो का, ॲड पडली का 15 दिवसात काय असते, पेपर असतो. बघा, हे तुम्हाला मराठी भाषेचं जे व्याकरण असतं, हे व्याकरणासंदर्भात हे असतं. आता पुढे बघूया. त्याच्यानंतर साहित्य. आता साहित्य म्हणजे कुठल्या लेखकाने कोणतं पुस्तक लिहिलं, त्यांचं टोपण नाव वगैरे असेल, या क्षेत्रात मिळालेला पुरस्कार. म्हणजे मग मराठी क्षेत्रामध्ये आता उदाहरणार्थ अभिजात भाषेचा दर्जा मिळाला वगैरे असं काहीतरी. हे साहित्य कोणता पुरस्कार एखाद्या लेखकाला मिळाला असेल, कोणत्या लेखक आता कोणता लेखक कोणत्या आता पु ल देशपांडे असतील वगैरे असतील, हे लेखक काय करतात, मग यांनी कोणती कथा लिहिली, कादंबरी लिहिली, कोणत्या लेखकाचं कोणतं पुस्तक आहे, म्हणजे असे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर म्हटलं जातं शब्दसंपत्ती. आता हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, शब्दसंपत्ती आणि प्रभुत्व. आता शब्दसंपत्तीमध्ये म्हणी येतात, बरोबर आहे की नाही? म्हणी येतात. मग त्या म्हणींचा तुम्हाला योग्य अर्थ काय ते सांगता. वाक्प्रचार येतो, बरोबर आहे की नाही? वाक्प्रचाराचा योग्य उपयोग कसा असतो बा, हे वाक्प्रचार येतं. समानार्थी शब्द, पर्याय शब्द सुचवा, हे तर तुम्हाला पाहायलाच मिळतं, आपलं सी-टेट असो किंवा कुठे असो. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द येतात तुम्हाला. अलंकारिक शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द. आता समूहदर्शक शब्द म्हणजे कसं, गारा, कैऱ्या असे समूहदर्शक शब्द येतात. त्याच्यानंतर एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. जोड शब्द येतात. जोड शब्द म्हणजे काल आपण जसं बघितलं होतं, दळण वळण, बरोबर आहे का नाही? दळण वळण, येणे जाणे, म्हणजे असे शब्द येतात. पिलदर्शक, पिलुदर्शक आणि घरदर्शक, अशा प्रकारे हे शब्दांचे शब्द जी संपत्ती असते, शब्द संपत्ती पण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यावी लागते. आणि जेवढा तुम्ही अभ्यास कराल ना, मी तुम्हाला इथे पण असं सांगतो का, हा पेपर किती मार्काचा असतो माहिती आहे का? 200 मार्काचा पेपर असतो. किती मार्काचा पेपर असतो? 200 मार्काचा. मग आता 200 मार्काचा पेपर असतो, मग असं तर नाही का आपल्याला 200 200 सोडवता येणार, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचा एवढा अभ्यास करायचा तर तुम्हाला 100 सोडवता आले पाहिजे. किती सोडवता आले पाहिजे? 100 सोडवता आलेच पाहिजे. 100 सोडवता आले पाहिजे. आणि उरलेल्या ज्या 100 असतात, त्या 100 मधून तुम्ही अंदाजे जरी मारले, अंदाजे जरी करून आले, तर तुम्हाला 30-40 मार्क, म्हणजे आपण समजा तुम्हाला 100 पैकी 30 मार्क मिळाले, बरोबर आहे का नाही? 100 पैकी 30 मार्क मिळाले म्हणजे 130, म्हणजे तुम्ही मेरिटला लागतात. मेरिट लागतं 110, 112, 111 असं मेरिट तुमचं लागतं, बरोबर आहे का नाही? मग त्यामुळे 200 टार्गेट न ठेवता तुम्ही 100चा जरी 100 काय करायचे का, 100 माझे बरोबर येतील, 100 तुमचे बरोबर. आणि 100 मध्ये तुम्ही काय करणार, ते अंदाजे 100 तुम्हाला सोडवता आला पाहिजे, 100 तुम्हाला सोडवता आले पाहिजे. आणि उर्वरित 100 तुम्ही अंदाजे जरी मारले, कारण वेळ खूप कमी असणार आहे. बघा, या प्रकारे टार्गेट करायचं. आता त्याच्यानंतर
वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. आता बघा म्हणजे काय असते वाचून संकल्पना, आता उतारा असतात बरोबर आहे का नाही, उतारा असतो. आता आपल्याला जसं सीटेटला उतारा दिलेला होता, या उतार्यावर प्रश्न येतात. जाहिरात म्हणजे एखादी बातमी येते, त्या बातमी संदर्भात पण मग तुम्हाला काहीतरी कविता असते, त्यावर आकलीन संभाव्य प्रश्न येतात बरोबर आहे का नाही, त्याच्यावर आकलनासाठी जसं सीटेटला वगैरे आपल्याला पॅसेज वगैरे यायचा. मग याच्यामधून ती संकल्पना काय आहे, त्याचं म्हणणं काय आहे, सारांश काय आहे. आता जशी एक मराठीमध्ये आता माझा अंदाज पेपर एक का पेपर 2 मध्ये का काय 1 मध्ये ती कविता आली होती. म्हणजे काय होतं, ते पावसाचं वर्णन केलेलं होतं आणि तिथे उत्तर काय होतं, पावसासंदर्भात वर्णन. पण ते काय होतं, त्यांनी भावनांचं वर्णन केलं होतं बरोबर आहे का नाही. म्हणजे अशा संकल्पना पण तुम्हाला समजून घेतल्या पाहिजे. या प्रकारे तुम्ही जर अभ्यासाला आतापासून लागले तर नक्कीच काहीतरी फायदा होणार. आता त्याच्यानंतर भाषेचा व्यवहारात उपयोग. आता भाषेचा व्यवहारात उपयोग कसा होतो, मग काय 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 तुम्हाला विचारलं जातं भाषेच्या व्यवहारात उपयोगामध्ये. तुम्हाला वाक्यरचना वाक्यरचनानुसार चुका, म्हणजे वाक्यरचनानुसार चुका म्हणजे एखादं वाक्य ते चुकीचं दिलं असेल, ते तुम्हाला काय करायचं, ते ओळखायचं, किंवा तुम्हाला कधी कधी बरोबर वाक्य कोणतं आहे किंवा चुकीचं वाक्य कोणतं आहे ओळखावं लागतं. त्यानंतर शुद्ध लेखनानुसार चुका. शुद्ध लेखणार म्हणजे काल आपण घेतला होता झुळूक हा शब्द बरोबर आहे का नाही. मग झुळूक काय होता, दुसरा उकार दिलेला होता, पण नियमाप्रमाणे काय असतो त्याला पहिला उकार. म्हणजे या प्रकारे झुळूक म्हणजे अशा प्रकारे विरामचिन्हाच्या चुका येतात. मग कुठे कोणतं विरामचिन्ह वापरावं, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करावं लागतं. म्हणजे एखादा शब्द असेल, त्या शब्दाचा वापर करून ते वाक्य पूर्ण करणे. त्याच्यानंतर सुसंगत वाक्याचे परिच्छेद तयार करणे, हे असतं. त्याच्यानंतर वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकांचा भाग ओळखणे, म्हणजे कोणत्या कोणत्या त्या वाक्यामध्ये चुका केलेल्या आहेत बरोबर आहे का नाही, कोणत्या कोणत्या वाक्यामध्ये चुका केलेल्या आहेत तो भाग ओळखणे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. म्हणजे काय असतं, काही विकल्प असतात बरोबर आहे का नाही, 4 ऑप्शन दिलेले असतात आणि 4 ऑप्शनपैकी एखादा ऑप्शन त्याच्यामध्ये निवडलं आणि ते वाक्य एकदम अर्थपूर्ण तयार होईल बा, या प्रकारे तुम्हाला निवडावं लागतं. आणि दिलेले वाक्य योग्य क्रमाने लावा. म्हणजे एखादी घटना असेल बरोबर आहे का नाही, एखादी घटना असते आणि ती घटना काय करावी लागते, तुम्हाला योग्य क्रमाने लावा लागते. मग योग्य क्रमाने लावा लागते म्हणजे तो वाक्य क्रमाने लावा लागतील ना. आता उदाहरणार्थ समजा तुम्हाला एक वाक्य दिलेले, मी सकाळी उठलो आणि शाळेत गेलो, हे एक वाक्य दिलेले. पण आता समजा सकाळी उठलो हे जर शेवटी लावलं तर, मी शाळेत गेलो आणि सकाळी उठलो असं जर म्हटलं तर असं चालेल का. मग त्यामुळे ही सकाळ कुठे आली पाहिजे, वाक्याच्या सुरुवातीला आलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे ही वाक्यरचना करतात. आता तुम्हाला काही जे वाक्य आहे ते वाक्य मी सांगतो. आता वाक्यामध्ये कसं करावं लागतं हे तुम्हाला बघायचं आहे. आणि का शुद्ध वाक्य कसे ओळखायचे. पण इथे तुम्हाला निरीक्षण क्षमता महत्वाची असते. बघा, निरीक्षण क्षमता महत्वाची असते म्हणजे कसं, आता आजपर्यंत आपण हे वाक्य आपल्या डोळ्यासमोर गेलेले आहेत बरोबर आहे का नाही. असं प्रत्येक असा कोणता शब्द नाही का आपल्या डोळ्यासमोरून गेला नाही. प्रत्येक शब्द आपल्या डोळ्यासमोरून गेलाय, प्रत्येक वाक्य आपल्या डोळ्यासमोरून गेलंय. म्हणजे निरीक्षण क्षमता खूप महत्वाची असते. आता पुढीलपैकी योग्य वाक्यरचना कोणती. आता पुढीलपैकी योग्य वाक्यरचना, वाक्य म्हणजे कोणतं वाक्य बरोबर आहे. आता पहिलं काय म्हटलेले, कविता त्याने लिहिण्यास प्रारंभ केला मातृभाषेचा अभिमान मराठीत असल्यामुळे. आता बघा, आपण असं कधी म्हणतो का, त्याने कविता लिहिण्यास प्रारंभ केला मातृभाषेचा अभिमान मराठीत असल्यामुळे, असं कधी म्हटलंय का आजपर्यंत. कारण योग्य वाक्य अजिबात म्हटलेलं नाही. दुसरं काय म्हटलेलं, मातृभाषेचा अभिमान असल्यामुळे त्याने मराठीत कविता लिहिण्यास प्रारंभ केला. बघा, हे थोडं पॉझिटिव्ह वाटतंय. मातृभाषेचा अभिमान असल्यामुळे त्याने मराठीत कविता लिहिण्यास प्रारंभ केला, म्हणजे थोडं पॉझिटिव्ह आहे, बाजूला ठेवूया. मातृभाषेचा अभिमान असल्यामुळे त्याने कविता लिहिण्यास प्रारंभ केला. बघा, मातृभाषेचा अभिमान मराठीत असल्यामुळे. आता मातृभाषेचा अभिमान मराठीत असल्यामुळे असं पण कधी बोलतो का आपण, अजिबात बोलत नाही. चौथं वाक्य काय म्हटलंय, मराठीत मातृभाषेचा अभिमान असल्यामुळे त्याने लिहिण्यास प्रारंभ केला. मराठीत मातृभाषेचा अभिमान त्याने लिहिण्यास प्रारंभ केला म्हणजे काय होतं, हे पण वाक्य चुकीचं. आपण चांगलं जर वाचलं तर काय वाटतं आपल्याला, जे दुसरं वाक्य आहे ते कसं बरोबर वाटतं, बरोबर आहे का नाही. दुसरं वाक्य कसं बरोबर वाटतंय, कारण काय म्हणतंय, मातृभाषेचा अभिमान असल्यामुळे त्याने मराठीत कविता लिहिण्याला प्रारंभ केला किंवा सुरुवात केली, बरोबर आहे का नाही. त्याला मातृभाषेचा अभिमान वाटला म्हणून त्याने मराठीत कविता लिहिण्यास सुरुवात केली. म्हणजे अशाच प्रकारे आपण वाक्य वापरतो ना. म्हणजे काय झालं, तिघं वाक्य चुकीचे काय आहेत, कारण नीट जर आपण जर वाचले तर ते कसं वाटतात. म्हणून तुमचं निरीक्षण क्षमता खूप महत्वाची असते. आता बघा, प्रश्न दुसरा आहे.
आता काय होतं, फक्त तुमची निरीक्षण क्षमता आणि समजून घेण्याचे आणि अर्थ कसा होतोय हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पहिलं काय दिलेलं आहे, आता दिलेल्या पर्यायातील चुकीचा भाग असलेले वाक्य सांगा. चुकीचा भाग म्हणजे काय? चुकीचा भाग म्हणजे चुकीचंच वाक्य असेल ना, चुकीचं भाग दिलं असेल, चुकीचा भाग म्हणजे चुकीचा शब्द दिलेला असेल, ते तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे यासाठी निरीक्षण क्षमता असते, बरोबर आहे का नाही? आता बघा, पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे, प्राचीन काळी पैठण अतिशय संपन्न नगरी होती. बघा, आता प्राचीन काळी बरोबर आहे का नाही? शब्द बरोबर आहे, रचना बरोबर आहे. प्राचीन काळी पैठण अतिशय संपन्न नगरी होती म्हणजे काय झालं, हे बरोबर दिसतंय. नवरदेवाच्या वरातीसाठी घोडा सज्ज करून आणला होता. नवरदेवाच्या वरातीसाठी घोडा सज्ज करून आणला होता. हा, तिसरं वाक्य काय, धावण्याची शर्यत सुरू झालेली आहे तरी स्पर्धकांनी सज्ज राहावे. हा, आणि चौथं वाक्य काय, पारिजातकाच्या झाडाखाली पहाटे फुलांचा सडा पडतो. पारिजातकाच्या झाडाखाली पहाटे फुलांचा सडा पडतो. आता बघा, तुम्ही जर वाक्यांचा विचार केला, पहिलं वाक्य काय, प्राचीन काळी पैठण अतिशय संपन्न नगरी होती, एकदम वाक्य रचना बरोबर वाटते. नवरदेवाच्या वरातीसाठी घोडा सज्ज करून आणला होता, मग बरोबर आहे का? नवरदेवाच्या वरातीसाठी आपण तर घोडा सज्ज करून म्हणजे सजून आणलेला होता असं आपण समजूया, बरोबर आहे. चौथं वाक्य काय माहितीये का, पारिजाताच्या झाडाखाली पहाटे फुलांचा सडा असतो, बरोबर आहे का नाही? पारिजातकाचं जे झाड असतं त्या झाडामध्ये पहाटे काय असतं, फुलांचा सडा असतो. सडा म्हणजे काय, फुलं पडलेले असतात. पण तिसरं वाक्य बघा, आता तुम्हाला तुमचं निरीक्षण जर चांगलं असेल तर तिसरं वाक्य समजून घ्या. धावण्याची शर्यत सुरू झालेली आहे तरी स्पर्धकांनी सज्ज राहावे. आता जर तुम्ही जर विचार केला ना, धावण्याची शर्यत सुरू झालेली आहे. आता मला सांगा, आपण असं कधी म्हणतो का, धावण्याची शर्यत सुरू होण्यापूर्वी तुम्ही काय म्हणा, सज्ज व्हा, असं आपण म्हणतो. पण असं सांगू का, धावण्याची शर्यत सुरू झालेली म्हणजे विद्यार्थी पळायला लागले आणि मग तुम्ही सज्ज व्हा, आपण असं कधी सांगतो का? असं कधी आपण सांगतो का? आपण सूचना देताना काय सांगू, धावण्याची शर्यत सुरू होण्याच्या आधी तुम्ही तरी स्पर्धकांनी सज्ज, म्हणजे तुम्ही स्पर्धकांनी तयार राहावे, सज्ज राहावे. पण इथे काय म्हटलेले, धावण्याची शर्यत सुरू झालेली आहे, सुरू झालेली म्हणजे ते पळायला लागले आणि तर स्पर्धकांनी सज्ज राहावे. मग तेव्हा तुम्ही म्हणाल का, आता विद्यार्थी पळायला लागले मग तुम्ही म्हणाल का आता सज्ज राहा, म्हणजे काय झालं, वाक्यरचना चुकली का नाही? म्हणजे धावण्याची वाक्य कसं पाहिजे होतं, धावण्याची शर्यत सुरू होण्याच्या आधी तुम्ही काय करा, तरी स्पर्धकांनी सज्ज राहा, म्हणजे स्पर्धकांनी काय पाहिजे, सज्ज पाहिजे ना, म्हणजे तयार पाहिजे. पण इथे धावण्याची शर्यत बघा, तिसरं वाक्य मग चुकीचं काय आहे का, धावण्याची शर्यत सुरू झालेली आहे आणि मग तुम्ही सांगताय, आता समजा आता क्रिकेट खेळताय, तुम्हाला वर म्हणजे बॉल टाकला आणि बॉल टाकल्यानंतर तुम्ही बॅट्समॅनला सूचना देताय का आता तू बॉल खेळायला सुरुवात राहा, म्हणजे सज्ज राहा, असं चालेल का? सुरू होण्याच्या आधीच, वर टाकण्याच्या आधी सांगावं लागेल ना, वर टाकतोय का बॉल टाकून द्यायचा आणि मग बॅट्समॅनला सांगायचं आता तू कधी तयार राह बॉल खेळायला, असं चालेल का? म्हणजे कसं आहे, वाक्य चुकीचं काय होतं, धावण्याची शर्यत सुरू झालेली आहे तरी स्पर्धकांनी सज्ज राहावे, म्हणजे सुरू होऊन झाले मग तुम्ही सज्ज राहायला लावाल का, म्हणजे काय चुकीचं आहे. बघा, अशा प्रकारे बारीक म्हणजे निरीक्षण क्षमता तुमची चांगली पाहिजे. आता परत म्हणजे तुम्हाला वाक्यरचनावर तुम्हाला खूप सारे म्हणजे येतात, पण तुम्हाला काय असते, तुमची बौद्धिक पातळी, तुमचा अर्थ कसा निर्माण होतो, अर्थ पण तुम्हाला लावून बघायचा ना, अर्थ पण लावून बघायचा, तुमची समजून घेण्याची आणि निरीक्षण क्षमता पण खूप महत्वाची असते. आता काय म्हटलेले, दिलेल्या पर्यायातील योग्य भाग असलेले वाक्य सांगा. दिलेल्या पर्यायातील योग्य भाग असते, योग्य भाग म्हणजे योग्यच वाक्य, बरं का, भाग वगैरे काही विचार करू नका, भाग म्हणजे एखादा शब्द वगैरे, नाही तर भाग म्हणजे काय वेगळं असतं का. पहिलं काय म्हटलेले, वैशाखात भर दुपारी ऊन नुसते सळसळत होते. वैशाखात भर दुपारी ऊन नुसते भणभणत होते. वैशाखात भर सायंकाळी ऊन नुसते सळसळत असते आणि वैशाखात भर दुपारी ऊन नुसते रणरणत असते. आता बघा, तुम्ही जर चांगला जर विचार केला ना, चांगला, आता मग याच्या म्हणजे थोडं अर्थ पण आपण शब्दरचना पण पाहिली पाहिजे ना. नुसते शब्द बरोबर आहेत म्हणून तुम्ही मानायचं का नाही, शब्द तुम्ही अर्थ कुठला शब्द कुठे वापरला हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. आता तुम्ही पहिलं ऑप्शन जर बघितलं, पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलंय, वैशाखात भर दुपारी ऊन नुसते सळसळत होते. आता ऊन सळसळ करतं का? ऊन सळसळ करतं का? सळसळ म्हणजे पानांचा होतो आवाज होतो, उन्हाचा सळसळ आवाज होतो का कधी? म्हणजे पानांचा आवाज होणे,
सळसळ करणे. मग उन्हा संदर्भात आपण सळसळ शब्द वापरू शकतो का? उन्हा संदर्भात आज ऊन खूप सळसळत होतं. सळसळत कधी होतं का? म्हणजे काय झालं, हा शब्द चुकीचा वापरलेला दिसतो ना आपल्याला. म्हणजे काय झालं, हा कटला. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, वैशाखात भर दुपारी ऊन नुसते भणभणत होते. आता ऊन भणभण करतं का कधी? म्हणजे आवाज आहे ना, भणभण भणभण, म्हणजे उन्हाचा भणभण आवाज होतोय का? म्हणजे काय, शब्द जरी बरोबर असले पण ते शब्द त्या सेंटेन्स म्हणजे त्या परिस्थितीला योग्य आहे का त्या वापरायला? हं? आपण जर म्हटलं थंडी वाजत होती, थंडी वाजत होती योग्य आहे. ऊन वाजत होतं म्हटलं तर मग तुम्ही काय म्हणाल, नाही सर वाजत हा शब्द तर बरोबर आहे ना. पण तुम्ही जर म्हटलं ऊन वाजत होतं, ऊन वाजत होतं तर योग्य वाटेल का? थंडी वाजत होती म्हटलं तर तुम्हाला योग्य वाटेल, पण ऊन वाजत होतं योग्य आहे का? अजिबात नाही. म्हणजे वैशाखात भर दुपारी ऊन नुसते भनभन करतं का? ऊन भनभन करत नाही. आवाज आहे का? अजिबात नाही. तिसरं काय म्हटलंय, वैशाखात भर सायंकाळी ऊन नुसते सळसळत होते. आता इथे पण सळसळ आलेलं आहे आणि अजून काय म्हटलंय, भर सायंकाळी. आता सायंकाळी ऊन सळसळत करतं किंवा भनभन करतं, तापतं. सायंकाळी काही संबंधच नाही राहिला ना. दुपारी म्हटलं असतं तर चाललं असतं. पण भर सायंकाळी आणि सळसळ करतं. परत काय म्हणतं, सळसळत. सळसळत म्हणजे त्याच प्रकारे आवाज. अजिबात नाही. म्हणजे हे काय झालं, हे पण चुकलं. पण चौथं ऑप्शन काय म्हटलेले बघा, वैशाखात भर दुपारी ऊन नुसते रणरणत असते. रणरणत, रणरणत म्हणजे ताप घेणारे, बरोबर आहे का नाही? ताप घेणारे म्हणजे तप्त असते. म्हणजे या प्रकारे तुम्हाला काय करावं लागतं, नुसतं तो शब्द बरोबर आहे हे मानून चालणार नाही, पण त्या परिस्थितीनुसार तो शब्द बरोबर वापरलेला आहे का? त्या परिस्थितीनुसार तो शब्द बरोबर आहे का? हे पण तुम्हाला काय कळलं कळलं पाहिजे. आणि जर तुम्हाला जर ते पण कळलं नाही, ते पण कळलं नाही, मी तुम्हाला सांगितलं का, तुम्हाला सांगितलं का थंडी वाजते, थंडी वाजते आणि मग तुम्ही काय म्हणता, वाजते हा शब्द बरोबर आहे. मग असं जर पुढे देऊन दिलं, ऊन वाजत होतं, आज मला खूप ऊन वाजलं. मग तुम्ही काय म्हणायचं, हां बरोबर आहे, कारण वाजले हा शब्द बरोबर आहे. असं नाही म्हणावं. पण मग तू वाजले हा चुकीचा, कारण थंडी संदर्भात आपण वाजणे वापरू शकतो, पण उन्हा संदर्भात वाजणे हा वापरू वापरू शकतो का? अजिबात वापरू शकत नाही. म्हणजे त्याची अर्थ नेमका काय आहे आणि हा शब्द तिथे वापरला जातो का, हे पण महत्वाचं असतं. आता शेवटचं काय आहे, म्हणजे शेवटचं वाक्य आहे आणि तुम्ही सांगा कसा वाटतोय आणि मला पण सांगा, म्हणजे मग तुम्हाला पण अजून तयारी करून घेता येईल. शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखना नियमानुसार अचूक वाक्य सांगा. शब्दांचा योग्य पदक्रम, पदक्रम म्हणजे ते वाक्य सेंटेन्सनुसार योग्य कसं आहे बघा, हे सांगायचं आहे. पहिलं वाक्य काय म्हटलंय, जगात दुसरं नाही संपूर्ण आई इतकी कोणी व्यक्ती प्रेमळ. बघा आमचे वाक्य कसं फिरवलेलं बघा. जगात दुसरं नाही संपूर्ण आहे इतकी प्रेमळ, म्हणजे बघा हे वाक्य. दुसरं वाक्य काय म्हटलंय, दुसरी प्रेमळ आई इतकी कोणी जगात संपूर्ण व्यक्ती नाही. असं पण आपण सहसा ऐकलेलं नाही वाटत, बरोबर आहे का नाही? संपूर्ण दुसरी प्रेमळ आई इतकी व्यक्ती जगात कोणी नाही. आणि चौथं वाक्य काय म्हटलंय, आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कुणीही नाही. बघा, मग आता तुम्ही जर चांगला जर विचार केला, तर बघा पहिलं वाक्य पण तुम्हाला कसं वाटतं, थोडंसं किचकट वाटतंय ना, जगात दुसरी नाही वगैरे असं. म्हणजे काय झालं, दुसरी प्रेमळ, दुसरं वाक्य पण बघा, दुसरी प्रेमळ आहे इतकी कोणी, म्हणजे हे पण तुम्हाला कसं वाटतंय? संपूर्ण दुसरी प्रेमळ, हे पण कसं वाटतंय? पण चौथं ऑप्शन कसं बरोबर वाटतंय, का आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कुणीही नाही. बघा म्हणजे कसं झालं, वाक्यरचना योग्य लावली ना, म्हणजे काय असेल त्याला म्हणतात पदक्रम. पदक्रम म्हणजे तो शब्द तिथल्या तिथे योग्य वापरलेला आहे का? आणि कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करा. आणि काय वाटतंय, माझं मार्गदर्शन वाटतं असेल चांगलं, तर नक्कीच मला आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवर नक्कीच तुमच्या माहिती सांगा.